जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए सागर भी तरसते रहते हैं तेरे रूप का रस पीने के लिए जीवन से भरी तेरी आंखें. किशोर दादांचं गाणं हा माझा श्वास आहे माझ्यासाठी. म्हणजे गाण्याशिवाय मी जगूच शकणार नाही. किशोर दादांनी जे काम करून ठेवले ना त्याच्यातच मला गायचंय. 32-33 वर्ष मी प्रोफेशनली स्टेजवरती गातोय. किशोर कुमारची गाणं हेच माझं आयुष्य आहे. तर भोपाळमध्ये सुद्धा नॉनस्टॉप मी रात्री 53 गाणी गायली होती. आज किशोरदा असते तर असं कधी वाटतं की आपल्याला भेटता आलं असतं तर? वारकरी असतात आपले, पालखी घेऊन जातात आळंदीवरनं पंढरपुरावरून. म्हणजे त्यांना पंढरपुरात गेल्यावरती कळसाचं दर्शन किंवा विठुमाऊलीचं दर्शन झाल्यावरती जो आनंद मिळाला ना तसा आनंद मिळाला असता मला साक्षात जर किशोर कुमारांची गाठ घ्यायला. आता माझ्याकडं 2,500 ते 3,000 गाणी माझ्या हाताने लिहिलेली गाणी आहेत माझ्याकडे. देख कहीं कहीं रोक नहीं ले तुझको पुकार के ओ राही ओ राही ओ राही ओ राही रुक जाना नहीं. कलेपेक्षा मोठं व्हायला जाऊच नाही कुठल्याच कलाकाराने. गीत गाता हूं मैं गुनगुनाता हूं मैंने हंसने का वादा किया था कभी इसलिए अब सदा मुस्कुराता हूं मैं. ये मोहब्बत के पल कितने अनमोल है कितने फूलों से नाजुक मेरे बोल है. नमस्कार. करिअर विजयच्या आजच्या या मुलाखतीमध्ये आज आपण एका वेगळ्याच व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. आपण करिअर्सचा मागोवा घेत असतो. वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये कोणती मंडळी दर्जेदार काम करत असतात हे पाहून नवीन पिढीला काही आदर्श निर्माण व्हावेत हा त्याचा हेतू असतो. आपला छंद हा जीवनाचा मार्ग जेव्हा बनतो तेव्हा तो आनंददायी प्रवास चालू होतो. आणि हा आनंददायी प्रवास जेव्हा स्वतःसोबतच इतरांना देखील आनंद देतो तेव्हा तो प्रवास खऱ्या अर्थाने एक आदर्श असा मानायला हरकत नाही. स्वर्गीय गायक किशोर कुमार हे आपल्या सगळ्यांच्या मनांमध्ये राज्य करत आहेत. किशोर कुमार यांचा आवाज आपण काढावा आणि आपण ती गीते गावीत असं सगळ्यांनाच वाटतं. परंतु किशोर कुमार यांच्यासारखं गाणं म्हणणं हे खूप अवघड आहे. आणि असं किशोर कुमारांवरती खूप प्रेम करणारे आणि किशोर कुमार यांची गाणी अत्यंत आनंदाने म्हणणारे पुण्याला महाराष्ट्राला परिचित असलेले जितेंद्र भुरू हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार जितेंद्रजी. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर. तुम्ही गाण्यांच्या माध्यमातून खरं तर तुमचं जीवनच जगताय आणि या माध्यमातून एक मोठे पल्ले पण तुम्ही गाठत आलात. तर किशोरजींवरचं तुमचं जे प्रेम आहे त्याबद्दल काय सांगाल? सर्वप्रथम रसिक श्रोत्यांना नमस्कार. आणि मी सगळ्यांचा आभारी आहे तुमचं सर, स्पेशली की मला आज तुम्ही इथे बोलवलं आणि माझी प्रकट मुलाखत घ्यायचा तुम्ही मानस केला आहे. प्रयत्न करतो, जे आहे ते प्रामाणिकपणे सांगेल, तुम्हाला बोलेल. तर प्रश्न तुमचा असा होता की किशोर कुमार यांच्या गाण्याबद्दल. तर माझं किशोरदादांचं गाणं हा माझा श्वास आहे माझ्यासाठी. म्हणजे गाण्याशिवाय मी जगूच शकणार नाही. मी गेली 32-33 वर्ष मी प्रोफेशनली स्टेजवरती गातोय. आणि शाळेत असल्यापासून म्हणजे जसं लहान कळतं मुलांना की गाणं काय किंवा जगाची ओळख व्हायला लागते तेव्हापासून मला किशोरदादांची गाणी ऐकत आलोय, आवडतात. त्यामुळे किशोर कुमारची गाणं हेच माझं आयुष्य आहे. ओके. तुम्ही अत्यंत विनम्रतेने सांगताय की हे गाणं म्हणणं हे माझा श्वास आहे आणि किशोरजींवरती तुमचं खूप प्रेम आहे. शाळेच्या जीवनापासून तुम्ही गाणी म्हणताय. तर आपण सुरुवात करूयात तुमच्या अचिव्हमेंट्सपासून आणि नंतर मग आपण यथावकाश जाऊयात की तुमचं गाणं आणि कसं ते जोडलं गेलं ते. तर असं वाचनात आलं, ऐकण्यात आलं की तुम्ही किशोरजींच्या वाढदिवसानिमित्त खास करून 80व्या वाढदिवसाच्या वेळेस एक मोठा विश्वविक्रम केला. तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. 4 ऑगस्ट 2009 रोजी किशोर कुमार जर असले असते तर ते 80 वर्षाचे असले असते. त्याचं औचित्य साधून आता गाणी गात होतो आपण किशोर कुमारची, मी ऐकत होतो सगळे.
तर म्हणलं काहीतरी आपण युनिक पद्धतीने किशोरदादा आपल्या आणि सर्वांच्या स्मरणात राहतील त्या दिवशी, असं आम्ही आणि काही माझ्याबरोबरच्या काही मित्रांनी ठरवलं. मग काय करायचं, तर सलग 80 गाणी किशोरदादांच्या, म्हणजे हा जगातला माझ्या मतानं, हां. असं मी काय दावा करत नाहीये, हां. पण असा त्या दिवसापर्यंत तो शो झाला नव्हता कधी, सलगपणे. की सलगपणे एका गायकाचे गाणी सलग एकाच व्यासपीठावरती लाईव्ह वाद्यवृंदाबरोबर गाणी सादर झाली आहेत. हां. सलग 80 गाणी, म्हणजे निवेदन गाणं अशी वाह! 80 गाणी. हां. आणि त्याच्यात जवळजवळ 80 ते 85 कलाकार होते, म्हणजे लाईव्ह म्युझिशियन्स 2 टीम केल्या होत्या. हां. त्याच्यात साक्षात मनोहरी दादा, म्हणजे हां. जे सॅक्स सुप्रीमो म्हणतात त्यांना, हां, हां. ते मुंबईवरनं खास आपल्या या कार्यक्रमासाठी आले होते. हां. त्यामुळे खूप मेमरीज आहेत आणि त्या कार्यक्रमाचा एक इतिहास झाला. तेव्हापासून गाण्याबद्दलची ओळख हां. माझी झाली, एस्टॅब्लिश झाली त्या दिवसापासून. आणि तुम्ही एक कार्यक्रम मुंबईत केला होता आणि त्याच्या आधी भोपाळलाही त्याच्या रात्री कार्यक्रम केला होता. हां, तो काय प्रसंग होता? तो तो आमचे स्वप्नील पंडित बिचारे हां. आता आपल्यात नाहीयेत, ते हां. आता नुकतंच त्यांचं निधन झालं. हां. खूप देव माणूस होता, राजा माणूस होता. हां. ते मुंबईला मला नेहमी कार्यक्रमाला बोलवायचे. तर ते त्यांच्या पहिल्या, म्हणजे 80वा जेव्हा कार्यक्रम केला, हां. तेव्हापासून ते म्हणत होते काहीतरी. मग 89वा वाढदिवस होता किशोरदादांचा, हां, हां, हां. आणि मग तो कार्यक्रम त्यांनी मुंबईत ऑर्गनाईज केला होता. साधारणतः 12 तास तो कार्यक्रम चालला होता, आणि त्या कार्यक्रमाला साठी हां. स्वतः जितेंद्र कार्यक्रमाला आले होते. त्या अभिनेते अभिनेते जितेंद्र. हां. सलग 89 गाणी, जसा पुण्यात 80 गाण्यांचा केलं अच्छा. तसा सलग 89 गाण्यांचा. हां, हां. आणि जसा तुम्ही भोपाळचा उल्लेख केला, तर हां. मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने मला हां. भोपाळला आदल्या दिवशी, म्हणजे हां. 3 ऑगस्टला त्या हां. कार्यक्रमासाठी भोपाळला बोलवलं होतं. तर भोपाळमध्ये सुद्धा नॉनस्टॉप मी रात्री 53 गाणी गायली होती. बापरे! आणि पहाटे 3:30च्या फ्लाईटनी मी भोपाळवरनं मुंबईला आलो, आणि हां. मुंबईत कार्यक्रम 1 वाजता होता तो, अरे! 89 गाण्यांचा. तो हां. सलग पुढे 12:30-1 पर्यंत चालला. असा तो वाह! झालं ते. हे ते किशोरजींचे परमेश्वराचे खरंच मी आभारी आहे खूप. आणि परमेश्वराच्या हे आभार. लोकांचं किशोरदादांवर असलेलं प्रेम आहे खरं. हां, हां. आणि लोक भोपाळमध्ये तर अनबिलिव्हेबल रिस्पॉन्स, करेक्ट. आणि तसंच मुंबईत सुद्धा हां. खूप कमाल. किशोरदादांच्या गाण्यातच ते एक वेगळं वैशिष्ट्य आहे. तुम्ही बघा, हां. म्हणजे आता माझा नातू आता 1.5 वर्षाचा आहे. हां, हां. तर तो सुद्धा किशोरदादांचं गाणं लागलं की त्याला लगेच कळतं की अरे काहीतरी आहे. तो मग मी म्हणत असेल, टीव्हीवर लागला असेल. हां. म्हणजे मला सांगायचं हेच, की माझा नातू आहे म्हणून नाही सांगायचं, तर जन्मत्या बाळापासनं हां. 90-95 वर्षाच्या आजी आजोबांना सुद्धा ही गाणी आत्ता आवडतात किशोरदादांची. म्हणजे असा किशोरदादांचा आवाजच आवाजच तसा मॅनली आहे. व्हॉइस होता ना त्यांचा. काय तुम्हाला किशोरजींच्या आवाजाबद्दल काय सांगता येऊ शकेल? नाही, हेच म्हणजे किशोरदादांची गाणी जेवढी सॅड सॉन्ग, हां. त्या लोकांना असं वाटतं किशोरदादा म्हणजे उछलकूद, धमाल, मस्ती वगैरे. हां, हां. असं काही नाहीये. किशोरदादांची सॅड सॉन्ग पण काय अप्रतिम गाणी आहेत. हां. अपने जीवन की उलझन को कैसे मैं सुलझाऊं, अपनों ने जो दर्द दिए है. आता हे दर्द जो हां. दिए है, हे गाणं तुम्ही नीट हे ऐका तुम्ही, ते हां. काय म्हणलंय किशोरदादांनी. म्हणजे कमालीचा दैवी शक्ती होती दैवी किशोरदादांना. ती सॅड सॉन्ग लोकांना, म्हणजे मी तर तुम्हाला सांगेल, हां. किशोरदादांची सॅड सॉन्ग तेवढीच अप्रतिम आहेत. जेवढी हां. हॅपी मूडची, जेवढी प्लेझंट मूडची गाणी आहेत, कोई हमदम न रहा तुम्ही ते पण गाणं हां. काय, म्हणजे ही ऐतिहासिक गाणी होऊन गेली ती हां. सगळी. आणि त्या दरमध्ये त्या शब्दांमध्ये मन मेरे हां. सुन मेरा कहना, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना, दुखी मन मेरे. म्हणजे ऐकताना जो दुःखी माणूस आहे हा, तो तो त्याला माझ्यासाठीच माझ्यासाठीच किशोरदादा गातात, असं तो. आणि असं वाटतं. पिक्चरायझेशन पण त्या काळी, म्हणजे आता हां. टेकिंग तसं व्हायचं, हां, आणि हां. वाह! कमाल होती ते सगळं. तो आणि म्हणजे मी तुम्हाला सांगेल ना, की ह्या शतकात, म्हणजे 19व्या शतकात जन्म झाला हां, ज्यांचा, हां, हां. ते खरंच दैवी लोक आहेत, ते तुम्हाला सांगतो. कारण खूप दिग्गज लोक पाहायला मिळाले. करेक्ट. आर.डी. बर्मन. आर.डी. बर्मन, एच.डी. बर्मन, शंकर जयकिशन, नौशादजी, अरे ओ.पी. नय्यरजी, रफी साहेब, मन्ना डे, लता दीदी. लता दीदी, अशा हे तर म्हणजे हां. काय
तुम्हाला सांगतो सचिन तेंडुलकर, गावस्कर, विश्वनाथ, कपिल देव, ग्रेट ग्रेट ही लोक अरे हे शतक. आणि आपण त्याचे साक्षात्कार अब्दुल आहे. कलाम, अरे ही लोक साक्षात त्यांचे विक्रम, त्यांचे काय काय म्हणजे सगळ्या गोष्टी आपण अनुभवल्यात, बघितल्यात. त्यामुळे आपण नशिबात. खरंच ज्या 19व्या शतकात लोकांनी जन्म घेतला ना, हां. त्यांचे मी खरंच म्हणजे लकी आहोत आपण. एवढंच परमेश्वराचे आपण आभार मानले पाहिजे. आपण नशिबान आहोत की नशिबान आपल्याला ते आहोत, पाहायला खरंच मिळालं. सांगतो. मला तर तुम्ही आता उल्लेख केला की स्वतः अभिनेते जितेंद्र त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. हो. पण मला अजून एक पुढे म्हणायचं की मी तुमचा एक व्हिडिओ पाहिला होता ज्याच्यामध्ये जितेंद्र साहेबांच्या घरी तुम्ही त्यांनीच चित्रपटात साकारलेलं गाणं म्हटलं होतं मुसाफिरवर. त्यावेळेसचा अनुभव काय होता? तोच ती ज्या 89 गाणी गायली मुंबईत, हां. तर त्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन द्यायला आम्ही मुंबईत गेलो. आमचे हां. मित्र आहेत युवराज निंबाळकर हां, हां. आणि विनायक रासकर, आम्ही तिघजण त्यांच्याकडे गेलो आणि स्वप्नील पंडित पण होते. हो. तर ते म्हणले, हाऊ इट पॉसिबल, तू कैसा गायगा? हां, हां. माझ्याकडे बघून ते म्हणले, तू कैसा गायगा 89 सॉंग्स? हां. सर मैंने म्हणजे गमतीने चाललं होतं सगळं. म्हणलं, सर नहीं सर, मेरा विल पॉवर है और मैं किशोर दादा के ऊपर मेरे भगवान है मेरे वो. हां, हां. तो कैसे त्यांना मग मी सांगितलं की मी सर 80 गाणी पण गायलीत 8 हां, वर्षापूर्वी. हां, हां. क्या बात करते हो? म्हणजे ते त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की अरे कसं होऊ शकतं असं. हां, हां. तो मैं जरूर आऊंगा असं त्यांनी मला सांगितलं कॉन्फिडेंटली की हां. मैं जरूर आऊंगा. पण कधी येतील हे सांगितलं नाही, वेळ नाही मला दिली. अरे म्हटलं आता बापरे, ठीक आहे म्हटलं, आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला, येतील ते. हां, आणि हां. आमचे मित्र ते युवराज निंबाळकर, त्यांचे त्यांचे फॅमिली फ्रेंड आहेत ते. हां, हां. म्हणून जितेंद्रजींवरती पिक्चराईज झालेली मी 12-13 गाणी सेपरेट ठेवली होती वाह! की ते ज्या वेळेला येतील त्यावेळेला ती मध्ये ती गाणी. गाणी ती Great. घ्यायची असं. ग्रेट. पण ते आले रात्री 8 वाजता आणि 1 तास बसले होते. 1 तास बसले. ती मग त्या दिवशी 4 ऑगस्टला किशोरदांचा बर्थडे कटिंग सेलिब्रेशन केलं. हां. आणि मग मला स्टेजवरती येऊन कौतुक केलं त्यांनी. खूप हां. खूप इतकं समाधान वाटलं. मुंबईतली हां. लोक पण एकदम. आणि ते अशा शोला गाण्यांच्या पहिल्यांदाच आले होते ते मुंबईत. करेक्ट. खूप खुश झालं. म्हणजे मी लकी समजतो, खरं सांगतो. माझ्या आई वडिलांची पुण्याई आहे पुण्य की बाबा आज हे मला दिवस बघायला मिळतात. की नाहीतर काय, लहानपणी तुम्ही पुण्यामध्ये कुठेतरी ते जितेंद्रचं ते गाणं पाहिलं अहो असेल. माझं नाव जितेंद्रचं जे ठेवलं ना ते, तो मी अप्पावळून चौकात राहायचो, प्रभात टक्कीच्या अगदी शेजारी. हां. तो गीत गाय पत्थरने त्यांचा पहिला पिक्चर तो लागला होता. त्यावेळेला आमच्या बहिणींनी ते त्याच्यावरनं माझं नाव जितेंद्र ठेवलं. अरे, आणि त्या त्यामुळे मग हा जितेंद्रला किस्सा मी सांगितला त्यांना. प्रत्येक तर डोळ्यात पाणी आलं असेल. हा ते इतके खुश, अरे म्हणजे खूप मेमरीज आहेत त्या, ह्या हम्म. आठवणीत माझ्या आयुष्यभर कायम माझ्या बरोबर राहतील. हां. आणि ते मला आज तुम्हाला सांगायला खूप आनंद होते की खूप आनंदाचे क्षण आतापर्यंत आयुष्यात आले संगीतामुळं, किशोरदादांच्या गाणी गात असल्यामुळं आले. आज किशोरदा असते तर असं कधी वाटतं की आपल्याला भेटता आलं असतं तर? अरे खूप आनंदाचा क्षण झाला असता तो. म्हणजे जसं आपण वारकरी असतात आपले, हां. पालखी घेऊन जातात हम्म. आळंदीवरनं पंढरपुरावरून. म्हणजे त्यांना पंढरपुरात गेल्यावरती कळसाचं दर्शन किंवा विठू माऊलीचं दर्शन झाल्यावरती जो आनंद मिळाला ना, हां. तसा आनंद मिळाला असता मला साक्षात जर किशोर कुमारांची गाठ घ्यायला. वाह! पण मी त्यांचा एक लाईव्ह शो, मी 5वी किंवा 6वीत असेल, हां. नेहरू स्टेडियमला त्यांचा एक लाईव्ह शो होता. अच्छा. हा, पण त्यावेळेला मी काय गाणं गायचा काही संबंध नाही, पण नव्हता तो त्यांना जवळ पाहिलं, लाईव्ह पाहिलेलं आहे. लाईव्ह पाहिलेलं. हा, बैलगाडीमधलं त्यांनी एंट्री घेतली ती, Great. भगवा फेटा बांधून होते. तो माझ्या ते लक्षात आहे. ते तेव्हापासून आवड होतीच ना गाण्याची. आणि किशोरदा म्हणाले होते ना की मैं एक ही बार मरूंगा और एक ही दिन मरूंगा, लेकिन मरने के बाद हमेशा के लिए जिंदा रहूंगा. ते दैवी माणूस होता. आणि आवाजाच्या रूपाने ते आहेत ना. आणि मला असं वाटतं की तुम्ही जे 3 मिनिटाचं गाणं म्हणत असता, 3-3.5 मिनिटाचं गाणं, त्यावेळेस किशोरजी वरतून एक प्रकारे आपल्यावरती ब्लेसिंग देतच असतील ना? ते गाणं म्हणताना नाही, ऑलवेजच येत ते. ऑलवेज. हा, माझं असं मत आहे की ते कायम. मी तुम्हाला एक सांगू का की मी कुठं गाणं म्हणजे शिकवलं नाहीये, म्हणजे हे काय सांगण्यासारखी आनंदाने सांगणारी गोष्ट नाही. पण मी गाणं सारखं ऐकत असतो. गाणं ऐकत ऐकत हेच जगत असतो. मी कुठं गाडीवर जातोय किंवा हेडफोन लावून कायम ऑलवेज गाणं. घरात गेलो, मी जेव्हा पूर्वी माझं हॉटेल होतं त्या हॉटेलवर बसायचो. हॉटेलवरती सारखं ऑलवेज गेले की गाणं चालू असायचं, काही ना काहीतरी गाणं. म्हणजे म्युझिक सारखं ते म्हणजे असं. आणि मी नुसतं किशोरदादांची म्हणजे आता मुलाखत घेत आहे माझी, पण मी तुम्हाला सांगतोय किंवा असा म्हणजे वेगळा अर्थ कोणी घेऊ नका प्लीज, की गाणी आहे ना मी सगळ्यांची तेवढीच क्युरियोसिटीने ऐकत असतो. म्हणजे लता दिदी असतील, आशाजी असतील, रफी साहेब, मन्नाडे, मुकेशजी, सगळ्यांची गाणी मी 100% ऐकत असतो. की
काय ह्याच्यातनं नवीन शिकायला मिळेल, वा. काय आपल्याला ह्याच्यातलं कुठलं गाणं गाऊ शकू आपण. हा म्हणजे Yes. मी किशोरदादांबरोबर आता हल्ली आता लाईव्ह शोमध्ये किंवा आम्हाला फरमाईश येतात, मग कधी कधी मग मन्नाड यांची गातो, हेमंत हा. कुमारांची गात असतो, पण क्लासिकल हा. नाही पण- गाऊ शकत कारण आपला प्रांतच नाही येत. प्रांत नाही. पण गाणं कसं तयार करता तुम्ही? गाणं आता समजा एखादं गाणं म्हणजे मी सल्ला नाही देते, हा. पण गायकांनी किंवा गायिका असतील त्यांनी हा. गाणं बसवताना किंवा तुमचा जो प्रश्न आहे तुम्ही त्या अँगलनीच विचारताय ना हो, प्रश्न गाणं मला. कसं तयार करायचं आपण? तयार करायचं म्हणजे समजा एखादं गाणं आपल्याला आता लाखो करोडो गाणी आहेत, हा. तर एखादं गाणं आता मला आवडतंय, भले परफॉर्म करायचं असेल नसेल, पण एक तयार करून ठेवायचं असेल तर ते गाण्याचा पॉसिबल असेल तर व्हिडिओ बघायचा. करेक्ट. म्हणजे मी जे पूर्वी करत होतो हा. त्यावेळेला तर काय ते Cassettes आडव्या होत्या. हा. व्हिडिओ सीडी व्हीसीआर, तर ते बघावं लोकांनी. आता हा. काय युट्यूब वगैरे सगळं सगळंच मोबाईलवरती मिळतंय. पॉसिबल आहे, तर ते गाण्याचं पिक्चरायझेशन कसं आहे, काय फिल्डनी गायलंय, सिच्युएशन काय आहे हा. हे पाहावं. हम्म. आणि मग त्यांनी आपल्या स्वतः हाताने ते गाणं जर लिहिलं हा. हा. तर ते आयुष्यभर मेमरीत राहतं. तुम्ही ते केलेलं आहे? माझ्याकडं 2,500 ते 3,000 गाणी माझ्या हाताने लिहिलेली गाणी आहेत माझ्याकडे. आणि तुम्ही ही सगळी गाणी म्हणू शकता आणि म्हणताय? हा मग म्हणतोच ना आता. म्हणजे 2,500 हा खूप हा. मोठा आकडा आहे. आणि हा, खरं तर- 3 डायऱ्या माझ्याकडे आहेत अशा. आणि मग आता ते नवीन आता टेक्नॉलॉजी आल्याप्रमाणे मग हा. टॅबवरती स्कॅनिंग करून येतं. मग आता ते टॅब वापरतात. पण मग तुम्हाला स्वतःच्या अक्षरात लिहिलेली गाणी आहेत. पाठ झाल्यामुळं तुम्ही त्या गाण्यामध्ये जाऊन गाणं म्हणणं सोपं जातं ना? हा म्हणजे हे खूप सोपं आहे. हा. हे बेसिक आहे याचं. हा. म्हणजे मी सांगतो म्हणजे काय हा. त्याच्यात काय हे नाहीये, हा. पण ते गाणं कॅसेटवर किंवा रिवर्ड ऐकलं. फॉरवर्ड करून ते लिहिलेलं आहे गाणं. हा. हा. म्हणजे ते ऐकता ऐकता ते घोटता आपल्याही मनात पक्क. आत बसतं पक्क ते. हा. आणि मग लिहायचं ते. आणि मग ते वाचताना आपल्याला सोपं जातं की हा इथं पॉज आहे, हा. इथं 2दा एंट्री आहे, असं हा, ते. हा, मग ते प्रत्येकाच्या तयार. सोयीनुसार त्यांनी ते लिहावं, ते Correct. सोपं जातं. मग आणि मग ते विदाऊट म्युझिक मग तुम्ही म्हणलं गाडी चालवताना वगैरे आपण म्हणत राहतो, गुणगुणत राहतो. हा हेडफोन लावून ते गुणगुणतो. आणि असं अनेक वेळा गाणं म्हटल्यानंतर मग ते गाणं बऱ्यापैकी तयार होतं. तयार होतं. मग असं स्टेजवरती किती वेळा म्हटल्यानंतर साधारणतः ते पक्क बसू शकतात? तुमच्यासाठी नाही, सर्वसामान्य गायकांसाठी मी विचारतो. आता प्रत्येकाच्या हा. आवडीनिवड तुम्ही किती इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात गाण्यात दाखवता, कुठलंही गाणं व्हॉट एव्हर, नवीन गाणं असं नाही की ते तुमची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यात पाहिजे तरच ते. म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हणजे उदाहरण देतो. हा. आपण चाललोय आणि मध्ये नदी आली आहे एखादी किंवा, तर आपल्याला पलीकडे त्या तीरावर जायचंय, हा. तर पाण्यात डुंबावं लागणार ना तुम्हाला, पोहावं लागणार पलीकडे जाण्यासाठी. नुसतं कडेला पोहून आपण त्या तीरावर जाऊ शकत नाही. तसं तुमची इन्व्हॉल्वमेंट पाहिजे, गाण्यात डीप मध्ये जाता आलं पाहिजे. कुठलंही गाणं आहे. करेक्ट. आता तुम्ही आता नदीचं उदाहरण दिलं, हा. तर मला असं वाटलं की म्हणजे समजा तुम्ही असे प्रवास करत असाल त्यावेळेस समजा समुद्राच्या कडेला गेलाय, तर मग लगेच तुम्हाला ते सागर किनारे गाणं आठवतं? गाणे असे प्रत्येक सिच्युएशनला किशोरदादांची, तुम्ही एक गाणं बघा, म्हणजे कुठलीही गाणी बघा, किशोरदादांची अगदी प्रत्येक सिच्युएशनला गाणं आहे. तुम्हाला एखादा करिअरमध्ये आपला अपयश आलंय बरं, तर त्याच्यासाठी म्हणजे मला ते असं, साथी न कारवा है ये तेरा इंतहा है, साथी न कारवा है ये तेरा इंतहा है, तू ही चला चल दिल के सहारे, करती है मंजिल तुझको इशारे, देख कहीं कहीं रोक नहीं ले तुझको पुकार के, ओ राही ओ राही ओ राही ओ राही, रुक जाना नहीं. अशी किती गाणी आहेत वा. की किशोरदांची Motivational. प्रत्येक वेळेला मोटिवेशनल म्हणा की त्या सिच्युएशनला लागू होतात ते. एक मध्ये एक तो हे आला होता की ज्याच्यामध्ये म्हणजे 75च्या आसपास, 1975च्या आसपास, जेव्हा हे सगळेच महानायकच त्यावेळेस होते. म्हणजे राजेश खन्नांचा जमाना होता, जितेंद्र होते, अमिताभजी त्याच्यामध्ये आले होते, आणि या सगळ्यांनाच किशोर कुमार यांचा आवाज प्लेबॅकला असायचा. तर हे सगळ्यांनाच माहिती आहे की किशोरजींचं एक वैशिष्ट्य होतं की प्रत्येकाला त्याच्या पद्धतीने आवाज. तर याबद्दल तुम्ही काय सांगताल? आणि तुम्ही जरा एक 2-3 आम्हाला राजेश खन्ना व्हर्जन आणि अमिताभ असं ते दाखवून द्या. आता एक साधं उदाहरण तुम्हाला, शत्रुघ्न सिन्हाजींना सुद्धा किशोर कुमारांचा आवाज आहे. हो. मी त्यांचे म्हणजे ते आधी स्टडी करायचे कोणावरती गाणं गायचं.
शोर मच गया शोर देखो आया माखन चोर हो हो. आता हे गाणं आपलं ऐका बघा तुम्ही, ज्यांनी हा, कोणी हा. म्हणजे 60-70% लोकांना माहिती नसेल हा. हे गाणं शत्रुघ्न सिन्हावरती आहे, पण ते गाणं ऐकून बघता अरे बहुतेक शत्रुघ्न सिन्हा आहे. त्यातला हे शोर हा हा शब्द याच्यावर ते वा त्या स्टाईलनी. ती स्टाईल आहे. हा आणि हे राजेश ते खन्नानं गाणं चाललं नसतं. हा राजेश खन्ना नसतं झालं तर मग त्या स्टाईलनी गायलं हा. शायद मेरी शादी का ख्याल मधलं ते राजेश खन्नांचं ते कसं आहे तो फ्लेवर आहे. शायद मेरी हा ते पण गाणं हा. बघा ना तुम्ही, असं वाटतं की तर आणि किशोर दादांचं म्हणजे काय तो देव माणूसच होता हो. हा. त्यांना प्लेबॅक सिंगिंग बघताना तुम्ही आता संजीव कुमारचं गाणं बघा, हा. जसं मी मगाशी म्हणलं आपले जीवन की उलझन को, ते हा. असं संजीव कुमार पिक्चराइज करताना असं वाटतं की साक्षात संजीव कुमार तो गाते गाणं. करेक्ट करेक्ट. किंवा हा. जीवन से भरी तेरी आंखें मजबूर करे जीने के लिए सागर भी तरसते रहते हैं तेरे रूप का रस पीने के लिए जीवन से भरी वा. तेरी आंखें. हे बघ ना म्हणजे काय माणूस त्या एका ट्रान्समध्ये जातो ऐकताना. आणि तो तुम्ही आनंद, आता हे गाणं जरी दर्दभरी असलं तरी हे गाणं म्हणण्याचा आनंद स्टेजवरून तुम्ही घेतला. समोर अनेक लोक असतात, टाळ्या वाजवतात, तुम्हाला त्यावेळेस कसं वाटतं? नाही कुठल्याही कलाकाराला आनंदच होतो ना की लोक गाणं म्हणताना किंवा गाणं झाल्यावर जो रिस्पॉन्स देतात ते की, पण मी गाणं गाताना आहे ना, मी लोकांचे एक्सप्रेशन बघत असतो हा, चेहऱ्यावर. हा, हा. इतकं तुम्हाला सांगतो लोक समाधानी होत असतात ना गाणं गाताना. करेक्ट. अरे बापरे, की मी म्हणलं की वास आहे परमेश्वर, म्हणजे मी खरंच आभारी आहे. जसं मगाशी म्हणलं ना की मी आई वडिलांची पुण्याई म्हणा किंवा काय, माझी आई आहे ना खूप हा. तो तुम्हाला सांगायचं राहिलं, माझी आई जात्यावरची गाणी आहे ना, आता खेडेगावात आमचं माझं आई वडील आमच्या खेडेगावात, तर त्यांची आई माझी जात्यावरची गाणी खूप भारी म्हणायची. अच्छा. हळद म्हणजे खेडेगावात लग्नाला हळद हा. करताना वगैरे ना, दळताना, तर ती अप्रतिम गाणी म्हणायची. ते मी लहान असताना म्हणजे मला तो आठवत संस्कार झालाय तुमच्यावर. तर ते माझ्या आईकडनं ते मला गाणं आणायचं. आणि आईला मग तुमची गाणी आईनी ऐकल्यावर नाही नाही ना, माझं आयुष्यातलं सगळ्यात अरे मोठं दुःख असेल ते म्हणा. आई कधी आई असताना ते गाणं, मी तेव्हा कॉलेजला होतो त्यामुळे आई अच्छा. त्यावेळेला मी गात नव्हतो. मग आई गेल्यानंतर वडिलांनी ऐकलं होतं गाणं, पण असं स्टेजवरती मी गातोय आणि वडिलांनी पेपरला वगैरे नाव यायची त्यावेळेला लोक सांगायची त्यांना, कारण आमचा हॉटेलचा व्यवसाय होता. ते हॉटेल सांभाळून मग मला संध्याकाळी कार्यक्रमाला जायचो. असं सगळं घरनं ते आईच्या गळ्यातनं मला ते नुसते आईचे अनुवंशिकता. गळ्याचे संस्कार नाही आहेत तुमच्यावर, तर तुमच्याकडे असलेली विनम्रता जी आहे, म्हणजे आपण म्हणतो ना की कलाकार झाला म्हणून तुम्ही वारंवार सांगता की नाही मी साधा कलाकार आहे, मी आपला साधा रसिक आहे, असं जी तुमची भूमिका आहे, ती भूमिका कदाचित आई वडिलांचे संस्कार तुमच्यावरती आहेत. नाही असू शकेल, आहेच आणि ती, पण मी सगळ्या लोकांना सांगेल की कलाकारांनी किंवा प्रत्येकाने विनम्र असलं पाहिजे. कलेपेक्षा मोठं व्हायला जाऊच नये कुठल्याच कलाकाराने. काय होतं हल्ली, किंवा लोकांना असं वाटतं पेपरला नाव आलं किंवा स्टेजवर गायलं म्हणजे मी खूप मोठं झालो आणि मग माझ्यासारखं कोण नाही. किशोर कुमार माझ्याकडे शिकायला होते असं काहीतरी लोकांना तो भ्रम, फॉर एक्झाम्पल सांगतोय मी, त्याचा भ्रम होतं की पेपरला नाव येतं की अरे वा आपलं व्यासपीठ आहे, ते लोक मिळतात समोर. एवढं सोपं नाहीये ते. 40-40 वर्ष कलेपेक्षा मोठं व्हायला कोणीच जाऊ नये कलाकारांनी. भले तो नाटकातला असेल, संगीतातला असेल, गायनातला असेल, चित्रकार असेल, रांगोळी काढणारा असेल, त्यांनी कलेपेक्षा सेवा करावी. सेवा, नम्र. तुला परमेश्वराने दिलं ना तेवढंच काम करायचं, तू त्याच्यापेक्षा जास्त भाव खायला जायचं नाही. बरोबर आहे. असं माझं मत आहे. किशोरजींची जी आपण आता काही दर्दभरी असतील किंवा जी गंभीर गाणी होती ती पाहिली, पण उडत्या चालीची गाणी जरा आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडतील. किशोर हॅपी मूडची गाणी म्हणजे किशोर कुमार त्याच्यासाठीच जास्त लोकांना माहिती आहेत. पण मी जसं मगाशी म्हणलं की सॅड सॉन्ग बरोबर त्यांची रोमॅन्टिक किंवा हॅपी मूडची गाणी खूप भारी आहेत त्यांची. मैं हूँ झुम 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 झुमरू पकड़ घूमू बन के घुमरू, मैं ये प्यार का गीत सुनाता चला,
मंजिल पे मेरी नजर, मैं दुनिया से बेखबर, बीती बातों पे धूल उड़ाता चला। ओ डिर 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 पक्कुर, नरडई, बागा लुगा बागा, ओ डिर 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 पक्कुर, बिरी 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 बिरी, नरडई, बागा लुगा बागा, ओ डिर 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 नरडई. वाह. हे अशी यॉडलिंग यॉडलिंगची गाणी काय म्हणजे तिरडे हो असं ते म्हणताना जो आनंद आहे तो, आणि किशोर म्हणजे कुमार मगाचा विषय राहिला की हा. लोकांचं गाताना मी एक्सप्रेशन बघत असतो आणि मग जे कार्यक्रम झाल्यावरती भेटायला वगैरे लोकांना म्हणजे खूप हा. मनापासून लोक अंतःकरणापासून बोलत असतात आणि तेच आशीर्वाद मला तेच असं वाटतं की आता- ते लोक काय लोक सांगतात तुम्हाला म्हणजे की म्हणे अहो आम्ही किशोर कुमारांना कधी लाईव्ह पाहिले म्हणून पण तुमच्या अरे म्हणलं अहो एवढा मोठा तुम्ही आशीर्वाद देताय म्हणलं हेच माझ्यासाठी होतं म्हणे पण आम्ही तुमच्या रूपात आम्हाला ते हा. किशोर कुमारांचा आम्ही लाईव्ह शो पाहतो असं वाटतं. हम्म. असे काय काय बोलून जातात ते काय आम्ही, पण त्यांची भावना असते भावना हे काय असते. म्हणजे मी काय त्याच्यामुळे काय हवेत उडत नाही पण मला एक त्यांचं ते आनंद. प्रेम आनंद मिळतो की अरे वा ही सुद्धा प्रतिक्रिया लोकांनी आपल्याला देतात आनंद आहे बस तेवढंच. आम्ही तुमचा गणेश कलाला एक कार्यक्रमाला आलो होतो त्यावेळेस देखाना है रे सोचाना हे गाणं तुम्ही म्हणत म्हणत म्हणजे नाचत पण होता आणि तुमच्या सोबत पब्लिक जे होतं त्यातलं, कारण कार्यक्रमाच्या शेवटची जी गाणी चालली होती हो. तेव्हा अनेक लोक तुमच्यासोबत नाचत होते आणि तुम्ही काही कुठेही रेफरन्स न घेता तुम्ही गाणं म्हणत होता. अर्थात ते स्क्रीनवरती लावलं असेल काय, तुम्हाला त्याची गरज नव्हती. तर गाणं म्हणताय तुम्ही आणि लोक नाचतायत आणि गाणं जे आहे ते उडत्या चालीचं गाणं आहे, तो आनंद नाही तो खूप लोकांना लोक त्यांची दुःख आनंद काय असेल ते नव्हतं विसरतात दुःख. प्रत्येकाला हा आनंद तो मिळतो. मी ह्याच्यातच समाधान मानतो की आज हा. घरे 5-10 मिनिटं का म्हणायचे येऊन त्यांना एक डान्स करावासा वाटला हा. आपल्या गाण्याबरोबर याच्यातच समाधान मानायचं बस मस्त ते. आणि ते प्रत्येक जगी सर्व सुखी असं कोणच नाही प्रत्येकाला काही ना काहीतरी असतंच पण तो त्या 5 मिनिटं करता तो विसरून जातो ना देवाण विसरतो आणि मस्त त्या गाण्यात गुंग होतो ना बस त्याच्यात सगळं सार्थक होतं. करेक्ट करेक्ट जसे तुम्हाला जितेंद्र अभिनेते हे भेटले कलाकार जे आपण लहानपणापासून पाहत आलोय पडद्यावर, तसे अजून किती लोकांच्या संपर्कात तुम्हाला ह्या कार्यक्रमांच्या निमित्ताने भेट होता आली? धर्मेंद्रजी आहेत, हा. जितेंद्रजी, राजेश खन्ना बरोबर. राजेश खन्नांसमोर मी त्यांच्यावर पिक्चरात झालेली गाणी मी गायली हा. मुंबईमध्ये. प्रसाद म्हाडकर म्हणून आहेत. त्यांनी एक ऑर्गनाईज केलं होतं हो का? कार्यक्रम. त्याच कार्यक्रमासाठी मी गेलो होतो गायला. राजेश खन्नांनी पण तो पण खूप ग्रेट अनुभव आहे माझ्या आयुष्यातला. तर राजेश खन्नांना सुद्धा तुम्ही भेटू शकलात. हो. राजेश खन्नांचं एक गीत या निमित्ताने. राजेश खन्नांना सुद्धा मी मुंबईमध्ये लाईव्ह म्हणजे समोर लहानपणापासून आज सुद्धा राजेश खन्ना माझा फेवरेट हिरो आणि ते त्यांच्यासमोर मी गाणं गातो म्हणजे तो एकदम दुग्ध शर्करा होता माझ्यासाठी. खूप ग्रेट माणूस म्हणजे अक्षरशः ते लास्ट भिंडा म्हणतात ना तसा. आणि जायच्या आधीच्या 1-1.5 वर्ष ते मला म्हणजे एका कार्यक्रमात ते मुंबईतले प्रसाद म्हाडकर म्हणून आहेत त्यांनी तो कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता. तर त्या कार्यक्रमात ते आले होते. यार दीवाना होता है मस्ताना होता है हर खुशी से हर गम से बेगाना होता है क्षमा कहे परवाने से परे चला जा मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ क्षमा कहे परवाने से परे चला जा मेरी तरह जल जाएगा यहाँ नहीं आ वो नहीं सुनता उसको जल जाना होता है हर खुशी से हर गम से बेगाना होता है. वाह. प्लेबॅक सिंगिंगला जावं असं वाटलं नाही का? नाही प्लेबॅक सिंगिंगला मी मराठी 3 पिक्चरमध्ये गाणी गायली आहेत. म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल अशोक सराफजींना माझं व्हॉइस मोस्ट वॉन्टेड म्हणून पिक्चर होता तो रिलीज झाला पण तो समाव नाही चालला. तर त्या पिक्चरमध्ये मोस्ट वॉन्टेड होता. महिष पिक्चर पु ल देशपांडेचा आनंद मोहक संगीतकार होते त्याच्यात गायला. आणि अजून एक वेगळा पिक्चर होता तो मला आठवत नाहीये
पण आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, प्लेबॅक सिंगिंगमध्ये मला नाही अजिबात इंटरेस्ट. ओके. का सांगतो? हे किशोरदादांनी जे काम करून ठेवले ना, हां. त्याच्यातच मला गायचंय. वाह! बास. वाह! मला नवीन ह्याच्यात काय, आता तुम्ही बघा, आता 2025 आहे. गेल्या 6 वर्षात कुठलं तरी गाणं चांगलं तुमच्या लक्षात आहे असं सांगा कुठलं? हिंदीमधलं हां, लक्षात सांगा ना. राहण्यासारखं नाहीच. अहो, आता हल्ली तर म्हणजे मला तर म्हणजे खरंच चिंता वाटते, की 4-5 वर्षांनी गाणी राहतील का नाही पिक्चरमध्ये? आता फक्त काय असतं माहिती आहे का? एखादं ध्रुपद करतात हां. आणि आणि तेच संपलं. तेच 4-4 वेळा लावतात. आणि त्यात मशीन म्हणजे एआयचा वापर करून काय करतील, गडबड हे तर करतील असं ती ते. अजून वेगळी गोष्ट आहे. त्याच्याबद्दल मला एवढी अक्कल नाहीये हां. याबद्दल बोलण्या इतकं. पण हे गाणं तर कुठं आहेत गाणी? पूर्ण 2 कडव्याचं गाणं कुठं आहे का आता जगात गेल्या 5-6 वर्षात? एक काळ असा होता की 5-5 मिनिटांची अहो, गाणी असायची. 10-10, 8-8, 10-10 गाण्यांवरती हां. पिक्चर सिल्वर ज्युबली झाले. अमिताभ बच्चनची काही गाणी राजेंद्र 8 कुमार हिरो सिल्वर ज्युबली म्हटलं ते सगळ्या पिक्चरमधली गाणी उठून. गाण्यांवरतीच आहे. पण आता ते मला ते त्यामुळे खरं आता या म्हणजे नवीन पुढच्या प्ले पिढीसाठी ना, हां. ही गाणी काय राहतील का नाही, नवीन काय क्रिएट होईल का नाही माहितीच नाही. काय करतात काय लोक मला आजही कळत नाही. आपण 70च्या दशकातलीच गाणी ऐकतोय. हो, 70-80 पर्यंत. ह्याच्यात आणि आजही कार्यक्रम हाऊसफुल भरून जातात. तुमच्या कार्यक्रम आता मधल्या काळात मी पाहिले, सगळे कार्यक्रम हाऊसफुल होते. जी जुनी नाही गाणी होती. अहो, ते नाही, मला चिंता याची की त्या पुढं गाणी यायला पाहिजेत ना नवीन काहीतरी. लोकांना काहीतरी माइंड मध्ये काहीतरी तशा खाद्य काहीतरी चायला मिळायला रिलॅक्सेशन काहीतरी पाहिजे ना. तशा जुनं आहे. प्लेबॅक पेक्षा ही आपण किशोर कुमारची गाणी हा, आनंद आहे, आनंद. हां. लोकांचा रिस्पॉन्स बघायचा, त्यांच्या चेहऱ्यावरचा खुशी बघायची आणि बस. समाधान मानायचं. हाय प्लेबॅक सिंगिंगमध्ये आत्ताच्या हां. मला असं वाटतं. म्हणजे मी असं काय कोणाला संगीतकारांना वगैरे ह्यांना काय नाव ठेवायचं मी इतका प्रश्नच मोठाही नव्हतो. नाहीये. परंतु पण काय चांगलंच गीत, शब्दात नाही ताकद, ना चालीमध्ये, ना काय काय कळतच नाही काय चाललंय, कुठं जग चाललंय मला हे कळत नाही. काहीतरी असं ठोस गाणी यायला पाहिजे तो, की लोकांना आनंद देतील असे गाणं. आनंददायी संगीत जे आहे ते, आणि जे आता आपण नशिबान की आपण हे सगळं ऐकलं आणि तुम्ही तर ते म्हणताय देखील. खूपच चांगलं एक प्रकारचं हे, त्यामुळे मी म्हणतोय की एक वेगळं करिअर तुम्ही केलं यामध्ये. किशोरदांबद्दल आपण बोलत होतो आणि किशोरदा हे असे वैशिष्ट्यपूर्ण गायक होते की ते स्वतः अभिनेते पण होते. त्यामुळं अभिनय हा सुद्धा गाण्यामध्ये येत असावा आणि म्हणूनच तत्कालीन गायकांमध्ये ते जास्त उठून दिसले. सगळेच ग्रेट होते पण तरी सुद्धा किशोरजी अभिनय पण करायचे हे आपल्याला लक्षात येतं. असे अनेक चित्रपट आहेत की ज्यामध्ये ते स्वतः प्लेबॅक पण आहेत आणि स्वतः पडद्यावर पण दिसत आहेत. तर अशी काही गाणी आपल्याला सांगता येतील का? खूप गाणी आहेत अशी किशोरदांची, जसं अरे हे ला 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 ला. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है, अफसोस ये है कि वो हमसे कुछ उखड़ा उखड़ा रहता है. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. एक लड़की भीगी भागी सी, सोती रातों में जागी सी, मिली एक अजनबी से, कोई आगे न पीछे, तुम ही कहो कोई बात है. मेरे महबूब कयामत होगी, आज रुसवा तेरी गलियों में मोहब्बत होगी. मेरी नजरें तो गिला करती है, तेरे दिल को भी सनम तुझ से शिकायत होगी. मेरे महबूब झिंगलालाय 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 झिंगलालाय, मेरे भोले बलम मेरे प्यारे बलम, मेरा जीवन तेरे बिना ओ मेरे पिया है वो कि बाग जिसमें तेल ना हो, ये जिसमें तेल ना हो, मेरी प्यारी बिंदू मेरी भोली रे बिंदू. अशी चिकार गाणी किशोरदादांनी
अर्थात ते एवढा हिरोला आवाज हा, दिलाय. आवाज दिलाय. त्यांची गाणी त्यांची बघा एक्स्ट्रॉर्डनरी गाणी सगळी. ते खास करून पडोसन मधलं जे सुरुवातीला म्हणतात ज्याच्यात सुनील दत्त पुढे आणि मागे किशोरदा हा. तिथून प्लेबॅक करतात आणि एक चतुर नार बडी होशियार हे गाणं असेल. त्याच्यानंतर मंडाळींबरोबर ते ड्युएट गाणं. मध्ये सुद्धा त्यांचे गाणे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या आवाज पण त्यांनी काढलेत. कधी म्हणजे लेडी सिंगरचा पण त्यांनीच आवाज काढलाय. हो, आखे सगळा सीधी प्रकार. लगी वगैरे. हा. हा, सो हे खऱ्या अर्थाने भारावलेलेच काळ आहे सगळा. तो आपण पुन्हा एकदा पडद्यावरती, व्यासपीठावरती सगळ्यांच्या पुढे आणताय. ही अशी व्यासपीठावरचे शो अनेक केले. तुमच्या आवाजाचं आता मी लागोपाठ गाणी ऐकतोय. तुम्ही एकदा सांगितलं, एकदा 80 गाणी म्हटली, एकदा 65 गाणी, एकदा 89 गाणी. आवाजावरती, घशावरती, स्वरपट्टीवर काही परिणाम झाला का? नाही, एकदा म्हणजे आता गेली 32-33 वर्षात असं झालं नाही, पण एकदा स्वरयंत्राला माझ्या एकदा अशी छोटीशी नूडल्स म्हणजे आपली हां. गाठ मराठी हां, हां. म्हणतो तशी आली होती. त्यामुळे 2-3 महिने मला त्या वेळेला आराम करायला लागला. अच्छा. डॉक्टर ओक म्हणून त्यांनी ते मला औषधांनी ते ट्रीट केलं. टिळक रोडला त्यांचा दवाखाना आहे. हां, खूप हां. मस्त डॉक्टर आहेत ते. त्यांनी ते, आणि खरे डॉक्टर ते वरती बसलेत. आणि त्यांनी एकदा किशोरजींच्या इंटरव्ह्यूमध्ये लता दिदी आणि किशोरदा असे दोघं असताना प्रश्न विचारला होता की तुम्ही रियाज करताना किंवा खाण्यापिण्याच्या काळजीमध्ये काय करता? तर लता दिदींनी त्यांचं शास्त्रीय संगीताच्या हिशोबाने जे उत्तर दिलं होतं ते एकदम आदर्श उत्तर होतं. ज्याच्यामध्ये काळजी कोणती घ्यायची ते गायकांना सांगितली होती. किशोरदांनी मात्र सांगितलं होतं की आम्ही कोणतीच काळजी घेत नाही, मी तिखट तेलकट सगळं खातो, वडापाव खाऊन सुद्धा गाणी म्हटलीत. तसं तुमचं काय? मी नॉनव्हेज सोडून सगळं खातो. बिंदास. हां. तर खाणं आणि गाणं ह्या माझ्या 2 आयुष्यातल्या जे आवडीच्या गोष्टी आहेत. आवडीच्या गोष्टी आहेत. खाणं आणि गाणं. खाना और गाना तब्येत में होना चाहिए. आणि बस. त्यामुळे आपली आपण एक तब्येतीत राहतो. आणि नाही, आवडतं खरं जे आहे ते आहे. हां. म्हणजे थंड नाही, मी म्हणजे घशाची काळजीसाठी हां. म्हणून थंड नाही कधी. म्हणजे मी जरी हॉटेलवरती पूर्वीपासून बसलो हां. असलो तरी हां. म्हणजे कोल्ड्रिंक्स नाही, कुठलंच पण विनाकारण असं बागुलबुवा नाही की मी हे नाही ते नाही नाही. असं हां, काही ते नाही. उगीच हां. नाही, ते तसं ते मला डाऊन टू अर्थ राहायलाच आवडतं पहिल्यापासून. त्यामुळे ते उगीच मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं ना, कलेपेक्षा मोठं व्हायला जायचं नाही. हम्म. असं ते एक आनंद आहे. आजपर्यंत काय पुरस्कार मिळाले किंवा लोकांच्या सगळ्या प्रतिक्रिया ह्याच्याबद्दल एकदा थोडक्यात दर्शकांना सांगा. पुरस्कार काम करत राहिलं, पुरस्कार मिळत राहतात. लोकांना त्याची पावती द्यायचा लोकांना एक आनंद असतो की एखाद्या वेगळ्या कलाकाराला दिला. पण मी असा सल्ला देण्या इतका मी काय मोठा नाही आहे. पण मी सगळ्या जे व्यवस्थित सेटल आहेत किंवा ज्यांना याच्यात करिअर करायचं आहे, अशा लोकांना मी सांगेल की आपल्या इन्कममधला ₹1 सेव्हिंग करून ठेवा आपल्या स्वतःसाठी, पुढच्या हां. आयुष्यासाठी. कारण हां. याला कुठला फंड नाही, रिटायर झाल्यावरती गव्हर्नमेंटकडनं पेन्शन नाही, काय कुठला ग्रॅच्युटी फंड नाही मिळत. त्यामुळे 2 पैसे आपल्या गाठीशी बांधून ठेवा. ते आपल्याला पुढं आयुष्यात एकदा आपलं वय बोलायला लागेल ना, त्यावेळेला त्याचा उपयोग होतो. आणि दुसरं, सोशल काम करायची आवड भली असेल कोणाला, सोशल काम करत राहा. त्यात एक वेगळं समाधान मिळतं माणसाला की भले ₹1 असेल तर 4 आणे योग्य संस्थेला द्यायला योग्य पाहिजे. मदत करायला शिकला पाहिजे. आता तुम्ही म्हणताय की सल्ला मी देणार नाही, म्हणजे मी एवढा मोठा नाही असं सारखं म्हणताय. ही तुमची विनम्रता झाली. विनम्रता. पण मला एक सल्ला हवाय आता. एक सल्ला हवाय. कोणता हवाय? की आता हे जे नवीन गायक सगळे येत आहेत, ह्या नवीन गायकांमध्ये ते नव्या पिढीतले गायक आहेत. तर आता कराओके ट्रॅक नावाचा प्रकार चालू आहे. त्यासोबत जुना आपला पारंपरिक ऑर्केस्ट्रा हा सुद्धा शो चालू असतो. तर तुम्ही काय सल्ला देताल, की सल्ला किंवा आपण म्हणूयात की एक सूचना देताल की आणि कराओके कशा पद्धतीने व्हावं? तुमचं काय मत आहे? नाही, काय सूचना किंवा उपदेश किंवा हे काही नाही आहे. मला असं म्हणायचं की एक हल्ली आता ह्या 7-8 वर्षात खूप त्याचं हे झालेलं आहे. कोणी उठून गायक होते, ठीक आहे बाबा, प्रत्येकाला आवड आहे, नो डाऊट. पण त्याला काहीतरी लिमिट असावं की कुठं कार्यक्रम सादर करावा. त्या व्यासपीठाची किंमत ठेवता आली पाहिजे तुम्हाला. म्हणजे ज्या व्यासपीठावर पु ल देशपांडे सारखे लोकांनी व्यासपीठ गाजवलंय, त्या व्यासपीठावरती फक्त 2 लोक असतात आणि समोर
20 ते 25 लोक असतात ऑडियन्स. मग त्यांचा पुढचा नंबर असतो. हा आणि त्या गायकांचा म्हणजे काय चाललंय तुम्ही, अरे तुम्ही करा ना कार्यक्रम, ट्रॅकवरती करा. मी पण कधी करतो ट्रॅकवरती, कार्यक्रम म्हणून नाही. आता समजा नवले सरांचा वाढदिवस आहे, हम्म. आवडीने त्यांनी ह्याला 2-4 गाणी गा ट्रॅकवरती, ती ठीक आहे ना, तिथे 40-50 लोक आहेत, हा. तुम्ही तिथं जाऊन गा. बरोबर. पण तुम्ही थिएटरवरती पेपरला जाहिरात देऊन आणि मला काय म्हणायचं, ठराविकच लोक येतात ते असतात हो त्या कार्यक्रमाला. एक ऑडियन्स पण तिथे तुमचं, आणि ते फ्री असतात तिकीट, एक तर त्याला कार्यक्रमाला तिकीट नसतं. मग हे तुम्ही काय काय कशासाठी, म्हणजे त्याने 30 लोक सगळीकडे फिरत असतात. म्हणजे ह्या थिएटरवरनं त्या थिएटरला, कारण रोज पुण्यात जवळजवळ या जी ठरलेली थिएटर आहेत तिथं रोज 5 ते 8 असं कार्यक्रम असतं. लोक इथे 1 तास तिथे 1 तास, त्या ज्या समोरच्या व्यासपीठावरच्या गायकांना खुश करायचं असतं की मी आलो. मग याच्यातनं पण यातून पुढे निघायला पाहिजे त्यांनी. पुढे निघायला पाहिजे. तुम्ही लाईव्ह शो करा, 3 वादकांना घेऊन करा. म्हणजे मी हा परत म्हणण्यात की उपदेश नाहीये, पण सुरुवात तुम्ही केली, ठीक आहे, ट्रॅकवरती गायलात वगैरे, पण पुढं काय, 4 शो झाले, 5 शो झाले, पुढे ट्रॅकवरती या ना. लाईव्ह शो मध्ये सर तुम्हाला सगळ्या गायकांना सांगतो, इतकी धमाल आहे ना, तुम्हाला सांगतो, कुठलंही वाटेल ते गाणं, आणि ते परफॉर्म करताना तुम्हाला जो आनंद मिळेल ना, खरं सांगतो खूप भारी. आणि ते ट्रॅकवरती, म्हणजे परत त्याच विषयावरती येतो, ट्रॅकवरती काय ट्रॅक खूप काही चांगले नसतात, असं होतं. मग ते गायला समाधान मिळलं पाहिजे ना तुम्हाला. उगीच मग काहीतरी आपलं येते गाणं आणि झालं, मी गायक झालो, माझं पेपरला नाव आलं, मी स्टेजवर आलो, असं नाही, एवढं सोपं नाही. ती एक खूप मोठी साधन आहे, आणि ती साधना येण्यासाठी ट्रॅकने सुरुवात करा, परंतु तुम्ही पुढे मात्र आता निघा, पुढे लाईव्ह करा, लाईव्ह करा. ट्रॅक करत नका करू. आता एक नवीनच जमात सुरू झाली की एक ऑर्गनायझर असतो, तो 25 ते 30 गायकांना गोळा करतो किंवा 15 गायकांना, त्यांच्याकडनं काही ठराविक अमाऊंट घेतो, आणि मग त्याला गायला संधी. हौशी गायक म्हणायला लागला. हौशी गायक, पण समोर ऑडियन्स तरी मग हाऊसफुल तरी करा ना तुम्ही. टिळक स्मारक मंदिर, यशवंतराव बालगंधर्व हाऊसफुल करा. मग त्यांना तुम्ही नाही 40 नाही 50 गायक घ्या. 15, 20, 25, 40, 50 लोक असतात फक्त. म्हणजे मला ते व्यासपीठाचं हे येतं, तुम्ही ज्या व्यासपीठावर बुजुर्ग लोकांनी किंवा व्यासपीठाची किंमत ठेवली पाहिजे, असं मला बाकी काय. आणि ट्रॅकवर शो कराच तुम्ही, मुद्दा नाहीये, पण ते त्याला दर्जा वाढवा, असं बाकी काय नाही. मला खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. आणि गेली 30-35 वर्ष तुम्ही गाणं म्हणताय, त्याच्या आधीपासून गाणं ऐकताय, आणि गाणं अजूनही ऐकताय. हो, गाणं प्रत्येक वेळेला गाणं ऐकताना काहीतरी नवीन चाललं, ही जागा अशी आहे, ही जागा अशी, असं ऐकत राहायचं काहीतरी वेगळं, आणि वेगळं शिकायला मस्त मजा येते. गाणं वेगळे गाणी ऐकायला, म्हणजे नुसती किशोर सोडून लता मंडाडेंची सुद्धा, हेमंतची सुद्धा, बरोबर, खूप मजा येते गायला खूप. आता हे सगळं जे काही भन्नाट करिअर आहे, याला अर्थातच सपोर्ट घरातून लागतो, कारण घरातून सपोर्ट असेल तरच तुम्ही या व्यासपीठांवरती चढू शकता. अगदी कार्यक्रम वेळा वेगळे असतात, सुट्ट्यांच्या दिवशी कार्यक्रम असतात, तर मग घरामध्ये तुमच्या कोण कोण आहेत आणि त्यांचा तुम्हाला कसा सपोर्ट आहे? घरातला हा खूप चांगला प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न होता. घरातनं माझे आई वडील तर नाही आहेत, पण आता मिसेस माझी वैशाली, मुलगा माझा अभिषेक, आणि मुलीचं तर लग्न झालंय, ती तिकडे दोहाला असते, जावई तिकडे आहे. घरात सगळ्यांना गाण्याची आवड आहे. माझा मुलगा तालयोगी पंडित सुरेशजी तळवळकर यांच्याकडं तो रिदमचं शिक्षण घेतोय. गेली 14 वर्ष तो त्यांच्याकडेच आहे, गुरुकुल पद्धतीने शिकतोय, आणि त्यांच्याबरोबर तो कार्यक्रम करत असतो. कधी कधी माझ्याबरोबरही असतो. आणि मुलीलाही गाण्याची आवड आहे. नातून लकीली तुम्हाला म्हणलं ना, संस्कार घरातनं आपण कसे करतो ना, माझ्या नातूला सुद्धा गाण्याची खूप आवड आहे. तो आत्ता 1.5 वर्षाचा आहे फक्त, पण त्यालाही गाणं आवडतं, संगीत आवडतं त्याला. क्लासिकल सुद्धा तो छान त्याला लावलं ना की तो ऐकत बसतो. अच्छा, म्हणजे मी तुम्हाला म्हणजे परत सांगतो की घरात सुद्धा कायम म्युझिक ऐकत लावला पाहिजे. म्हणजे भले छोटी मुलं असतील, आजी आजोबा असतील, कायम काहीतरी घरात लावलं पाहिजे ना, घरातलं वातावरण प्लेझंट राहतं. करेक्ट, व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह. करेक्ट करेक्ट. तर ते एक असं एक आहे. आणि घरातनं आमच्या सगळे म्युझिक आहे, मिसेसला पण मस्त आवडतात गाणी, प्रोग्रामला कधी येत असते, स्वतः येतात. आणि इथून पुढे हे असंच तुमचं गीत चालू राहणार आहे. जास्तीत जास्त टार्गेट 4 ऑगस्ट 2029 ला
किशोर कुमार 100. 100वा वाढदिवस, 100 100 गाणी गाणार त्या दिवशी. वा. आणि दरम्यानच्या काळात जे जे वाढदिवस असतील तेवढे हां, त्या संख्येचे हां. ती नाही गाणी ते होती. नाही आता डायरेक्ट आता ते म्हणजे एम तोच आहे 4 हां. ऑगस्ट 2029 100 गाणी वा. नॉनस्टॉप. किशोर कुमार हे स्वर्गातून आपल्याला पाहत असतील तुमची गाणी, तर आपण म्हणूयात की खऱ्या अर्थाने एक आशीर्वादांच्या स्वरूपात तुम्हाला ती ताकद मिळत राहत असेल. नक्की मी ती अजून मिळेल आणि 2029च काय तर त्याच्या पुढे तुमची अनेक गाणी ही पुणेकरांना, महाराष्ट्रातल्या लोकांना आणि इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातल्या लोकांना ऐकायला मिळू देत. एक खूप ग्राउंड टू अर्थ ज्याला असं म्हणता येईल की सहजपणे उपलब्ध वाटणारा मित्र असा, परंतु गाण्यांच्या बाबतीमध्ये प्रचंड प्रोफेशनल आणि कोणत्याही प्रकारचं गाणं सहजपणे लिहिलेल्या व्यासपीठावरती सादर करणारे जितेंद्र भुरुक आज आपल्या स्टुडिओमध्ये आले. अनेक दिवसांपासून जितेंद्रजींना मी फॉलो करतोय, मी त्यांच्या कार्यक्रमांना अटेंड करतो. कधी-कधी त्यांच्याशी एखादं गाणं मला असं वाटतंय असं म्हणून पण दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या कॉलला ते प्रचंड चांगला प्रतिसाद देतात आणि माझ्यासारख्या नवीन गायकाला देखील, कारण माझं कार्यक्षेत्र वेगळं आहे, परंतु मी पण गायनाचा प्रयत्न करतो. तर तिथं सुद्धा ते मला कुठेतरी ताकद देतात, की या पद्धतीने करा आणि असं सगळ्या नवीन जनरेशनला ते एक प्रकारचे आधारस्तंभ आहेत, मार्गदर्शक आहेत आणि हे सगळं त्यांना नको आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की मला गाणं म्हणायचं आहे, दॅट्स ऑल आणि ते गाणं म्हणतात, आनंदाने गाणी म्हणतात आणि माणुसकी आहे, प्रेम आहे, विनम्रता आहे, कुठेही अहंकार नाही आणि कलाकार कसा असावा हे त्यांचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. तर जितेंद्र भुरुकजी तुम्हाला आमच्या थँक्यू सर. करिअर आज विषयी- मला इकडे बोलवलं, प्रकट मुलाखत म्हणजे घेतली आज. मी आभारी आहे तुमचा. सर्व श्रोत्यांचा, रसिक मायबापांना विनम्र अभिवादन करतो. गीत गाता हूँ मैं, गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैंने हंसने का वादा किया था कभी, इसलिए अब सदा मुस्कुराता हूँ मैं. ये मोहब्बत के पल कितने अनमोल है, कितने फूलों से नाजुक मेरे बोल हैं. ये मोहब्बत के पल कितने अनमोल है, कितने फूलों से नाजुक मेरे बोल हैं. सबको फूलों की माला पहनाता हूँ मैं, मुस्कुराता हूँ मैं. गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैंने हंसने का वादा किया था कभी, इसलिए अब सदा मुस्कुराता हूँ मैं, इसलिए अब सदा मुस्कुराता हूँ मैं. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. वा. जय किशोरदा. जय किशोरदा.